आज वर्ल्ड ट्रेड सेंटरमधील या हॉलमध्ये उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी, आदरणीय देवेंद्रजींवरती अतोनात प्रेम करणारे सर्व त्यांचे चाहते बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो, कारण आज तुम्ही निवडून आणलेल्या प्रगतिशील, यशस्वी आणि विकासाचा धागा कायम ठेवणारं सरकार जे आपण निवडून आणलेलं आहे, त्या सरकारला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. खरं महाराष्ट्र या राज्याचा विचार केला तर पुरोगामी महाराष्ट्र हा देशातला सर्वात प्रगतिशील, सर्वात इंडस्ट्रियलाइज, एफडीआय मध्ये 1 नंबरवर असणारा आणि अत्यंत एनरिच्ड संस्कृती ठेवणारा हा राज्य म्हणून ओळखलं जातं. या राज्याला देशात एक वेगळंच लौकिक प्राप्त आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणजे मुंबई ही या राज्याची पण राजधानी आहे आणि भारताच्या एकूण जीडीपीमध्ये 14% कॉन्ट्रिब्युशन मुंबई शहर एकटं करतं, असं हे आपलं महाराष्ट्र राज्य आहे. आणि त्यामुळे या राज्याची प्रगती आणि या राज्याची उन्नती ही केवळ राज्यातील रहिवाशांसाठी, नागरिकांसाठी महत्वाची नसून संपूर्ण देशासाठी आणि देशवासियांसाठी महाराष्ट्राची प्रगती अत्यंत गरजेची आहे. महाराष्ट्र पुढे गेला तर देश पुढे जाईल, ही भूमिका सगळ्यांनी स्वीकारलेली आहे. आणि असं असताना महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी महाराष्ट्राचं आणि मुंबईचं ट्रान्सफॉर्मेशन होणं हे अनिवार्य होतं. अनेक वर्षांपासून प्रलंबित रखडलेले प्रकल्प असतील, योजना असतील, या सगळ्यांना चालना देण्याचं काम कोणी केलं असेल तर खऱ्या अर्थाने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने त्यांच्या नेतृत्वात केलेलं आहे. अनेक उदाहरणं आहे. सुरुवात आपण जर केली तर आपला हा अटल सेतू 1975 पासून या अटल सेतूचं प्लॅनिंग होतं, परंतु वास्तविकतेत कधीही हा पूल बनू शकला नाही. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने प्रत्येक अडचण दूर करून, एन्व्हायरमेंट क्लिअरन्सेस आणून, दिल्ली वाऱ्या करून, सगळ्या परवानग्या प्राप्त करून आज एशियामधला सर्वात मोठा सी ब्रिज निर्माण करायचं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. मुंबईकरांची हवाल काय होते मी सांगायची गरज नाही. चर्चगेट पासून विरारपर्यंत आणि व्हीटी पासून ते थेट वाशीपर्यंत लोक कुठच्या परिस्थितीत प्रवास करत होते आणि करतात याची कल्पना आपल्या सर्वांना आहे. मुंबईत देशातलं सर्वात मोठं मेट्रो नेटवर्कचं जाळं जर कोणी निर्माण केलं असेल तर ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने केलं आहे. आज मुंबईतल्या कुलाब्याच्या टोकापासून वर्सोवापर्यंत, वर्सोवापासून मुलुंडपर्यंत असे 7 मेट्रो लाईनचं नेटवर्क केवळ मुंबई शहरात कोणी केलं असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने केला आहे. आणि हा विकास केवळ मुंबईपुरता ठेवलेला नाहीये. आपण बघितलं असेल तर नागपूर मेट्रो असेल, पुणे मेट्रो असेल, अशा अनेक शहरांमध्ये राज्यातल्या मेट्रो नेटवर्क चालू करायचं काम आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने केलं आहे. मुंबईकरांना कुलाब्यावरनं जर आम्ही एअरपोर्टवरती जायचा विचार केला तर किमान 1.5-2 तासाचा प्रवास करायला लागायचा. आज नर्मन पॉइंटवरनं सीलिंगमध्ये आपण आपल्या कोस्टल रोडवरती गेलात की थेट वांद्र्याला 15 मिनिटात आपण पोहोचतो. 15 मिनिटात. ही किमया, ही कमाल कोणाची असेल तर ती आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारची आहे. आणि म्हणूनच आज संपूर्ण महाराष्ट्र
महाराष्ट्राचा विकास पुरुष म्हणून कोणाला बघत असेल तर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना बघत आहे। आणि अशा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे। महाराष्ट्राच्या आशा आकांक्षा अपेक्षा या सरकारकडनं आणि आपल्या नेत्याकडनं खूप मोठ्या आहेत आणि मला खात्री आहे येणाऱ्या काळात आपलं पूर्ण समर्थन हे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत राहीलच आणि महाराष्ट्राची प्रगती आणि महाराष्ट्राचा विकास असाच सातत्याने त्यांच्या हातनं होत राहील। बांधवांनो, आपण बघितलं असेल तर समृद्धी हायवे सारखा एक गेम चेंजर हायवे हा कोणी निर्माण केला असेल तर तो फडणवीस साहेबांच्या सरकारने केलेला आहे। आज नागपूरपासून मुंबईचा प्रवास 8 तासात पूर्ण करायचं स्वप्न जे लोकांचं होतं ते साकारण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। शक्तीपीठ सारखा महामार्ग आता पूर्ण होणार आहे। नागपूरपासून गोव्यापर्यंत शक्तीपीठ हा मोठा हायवे निर्माण करून रोजगार असो अथवा प्रवासाचा वेळ असो या सगळ्यात मोठी मदत या हायवे मार्फत होणार आहे। आपण जर बघितलं असेल तर नवी मुंबईतील आपला आंतरराष्ट्रीय नवीन विमानतळ हे स्वप्न अनेक वर्षांपासून मुंबईकरांचंच नव्हे तर महाराष्ट्राच्या जनतेचं होतं। आपण बघितलं असेल तर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने हे पण स्वप्नपूर्ती आपल्या सर्वांची केलेली आहे। वाधवानला आज भारतातलाच नव्हे तर एशियामधला सर्वात मोठा पोर्ट, सर्वात मोठा धक्का हा आज आपण वाधवानमध्ये निर्माण करत आहोत। आज पालघर सारख्या आपल्या जिल्ह्यात मल्टी मॉडेल कॉरिडॉर निर्माण करून आपण या राज्याच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग मोकळा केलेला आहे आणि निश्चितपणे त्याचा फायदा सामान्यातल्या सामान्य महाराष्ट्राच्या रहिवाशाला होणार आहे। याबद्दल तुम्हा आम्हाला जो आनंद आहे तो निश्चितपणे प्रत्येक महाराष्ट्रवासियाला आहे याची मला खात्री आहे। आज आपण बघितलं तर सोशल सिक्युरिटी मेजर्समध्ये पण महाराष्ट्र देशात प्रमुख राज्यांमध्ये येतो। आज आपण जर बघितलं असेल तर आपल्याकडची लाडकी बहीण योजना या योजनेमार्फत हजारो लाखो कोट्यावधी आपल्या महिला भगिनींना एक मदतीचा हात प्राप्त झालेला आहे। देवाभाऊंनी आपल्या बहिणींसाठी जे केलं आहे ते या राज्यातली एकही बहीण विसरू शकणार नाही आणि येणाऱ्या काळात अशीच प्रगती त्यांच्या हातून आपल्या सर्वांची होत राहील अशी मला खात्री आहे। आज हा अत्यंत गौरवशाली आणि लोकउपयोगी असा कार्यक्रम आपण इकडे आयोजित केलात त्याबद्दल मी सर्व आयोजकांचे मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो आणि कुलाब्यात तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केलात म्हणून अधिक वेगाने आणि अधिक जोराने तुमचे आभार मानतो आणि तुम्हा सर्वांचे पण इकडे स्वागत करतो। खूप खूप धन्यवाद। विधानसभेचा अध्यक्ष म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत काम करत असताना परत एकदा आपल्याला आश्वासित करतो की तुमची आणि महाराष्ट्राची जनसेवा आम्ही अशीच सातत्याने करत राहू। खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।